1 लाख के नीचे कहने का मतलब अभी 1,53 के आसपास है, मतलब 40% क्रैश कर सकता है सोना। सोन्याचा भाव 1 लाखांवर येणार असा दावा करणारा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. पण खरंच सोनं एवढं स्वस्त होणार आहे का? सध्या सोनं प्रतितोळा 1,59,000 आहे आणि अचानक 40% सोन्याचा दर घटणार आहे का? या व्हिडिओत जो दावा केलाय तो खरा आहे का? कारण महिलांसह गुंतवणूकदारांसाठी सोनं हा महत्त्वाचा विषय आहे. सोनं 1 लाखांवर येणार. सोन्याचा दर 40% घटणार. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सोना एक बार फिर से 1 लाख के नीचे आ सकता है भैया। या व्हिडिओत असा दावा केलाय की रशिया युक्रेन युद्ध, इराण आणि ट्रम्प यावर भाष्य करण्यात आलंय. पण खरंच यात तथ्य असू शकतं का? सेंट्रल बँक आता सोनं विक्रीला काढणार असल्यामुळं सोन्याचे भाव पडतील असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय. पण सोन्याचे दर 3 महिन्यांपूर्वी किती होते पाहूयात. 3 महिन्यांपूर्वी 1 तोळा सोन्यासाठी 1,43,000 रुपये दर होता. 2 महिन्यांपूर्वी 1,49,000 रुपये आणि आत्ताचा दर 1,59,000 रुपये इतका आहे. म्हणजे आता 1.5 लाखांवरून सोनं खरंच 1 लाखांवर येणार का? याबाबत सोने व्यापारी यांच्याकडून अधिक माहिती आम्ही जाणून घेतली. सेंट्रल बँक सुद्धा आता सोनं खरेदी करायला लागलेलं आहे. त्यामुळे बँका आणि कंट्रीज या सगळ्या युद्धाच्या परिणामामुळे खरेदी करायला लागलेले आहेत. हे सप्लाय कमी आहे आणि मागणी जास्ती आहे. त्यामुळे सोन्याचे भाव अजून तरी तिथं स्थिर आहे एका ठिकाणी. 1 लाखाच्या आत आत्ता तरी येण्याची शक्यता नाही आहे. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 1 लाखांच्या आत सोनं येऊ शकत नाही. सोन्याची मागणी जास्त असल्यानं दर वाढतायत. सोन्याचे दर कमी जास्त होऊ शकतात. या व्हिडिओत अमेरिका, इराण, रशिया, युक्रेन युद्धाचा दाखला देण्यात आलाय. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते दर कमी जास्त होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागेल. आमच्या पडताळणीत सोनं 1 लाखांच्या खाली येईल हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही सोनं खरेदी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.